नमस्कार. आरोग्यनीतीतर्फे आयोजित रानभाजी स्पर्धेमध्ये मी संगीता राहुल टकले सहभागी झाले असून आज आपण अनेक औषधी गुणांनी युक्त असणारी आंबाडीची भाजी या रानभाजीबद्दल माहिती घेऊन अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ती कशी बनवायची हे पाहणार आहोत. आंबट चवीची असणारी ही आंबाडीची भाजी चविष्ट तर असते, शिवाय अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. आंबाडीच्या भाजीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस मुबलक प्रमाणात असल्यामुळे हाडांचे नुकसान टाळण्यासाठी, हाडे निरोगी आणि मजबूत करण्यासाठी ही भाजी अतिशय गुणकारी आहे. चला तर मग अनेक पोषक तत्वांनी युक्त असणारी, अनेक व्याधींवर गुणकारी असणारी आंबाडीची भाजी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कशी बनवायची हे आज आपण पाहूया. तर ही आहे आंबाडीची भाजी. ही भाजी खूप उंच वाढते आणि आपण ह्या भाजीची फक्त पानेच खुडून घेणार आहोत आणि या पानांचीच भाजी करणार आहोत. तर आपण बघू शकता या ठिकाणी फक्त भाजीची पानेच घेतलेली आहेत. या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, आयर्न, झिंक मुबलक प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी ही भाजी अतिशय गुणकारी आहे. ही भाजी करण्यापूर्वी आपण मिठाच्या पाण्यामध्ये 20 मिनिटं भिजवून ठेवूया. शक्यतो सर्व भाज्या करण्यापूर्वी त्या थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ धुवून मगच वापराव्यात, म्हणजे मिठाच्या पाण्यामुळे त्याच्यात असणारे रोगजंतू, कीटकनाशके निघून जाण्यास मदत होते. भाजी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून आता आपण पुढील तयारी करूया. या ठिकाणी मी हे थोडेसे कच्चे शेंगदाणे आणि ही तांदळाची कणी धुवून घेतलेली आहे. त्याचबरोबर एक सुती कापड मी इथं घेतलेले आहे. आता हे दोन्ही साहित्य आपण या कापडामध्ये ठेवून एक छान त्याचं गाठोडं बांधणार आहोत. तर बघा, या पद्धतीने आपण कापडामध्ये तांदळाची कणी आणि शेंगदाणे ठेवून एका दोऱ्यानं हे गाठोडे व्यवस्थित पॅक करणार आहोत. आपलं हे छोटंसं गाठोडं तयार आहे. भाजी छान स्वच्छ धुवून ती आपण निथळून घेतलेली आहे आणि आता आपण ही भाजी शिजवत ठेवणार आहोत. एका स्टीलच्या पातेल्यामध्ये हे तांदळाची कणी आणि शेंगदाण्याचे बांधलेले गाठोडे तसेच भाजी बुडेल इतपत पाणी ठेवून आपण ही भाजी मध्यम आचेवर ठेवून 5 ते 7 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. आंबाडीची भाजी फायबरचा एक चांगला स्रोत असून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ही भाजी उपयुक्त ठरते. भाजी पटकन आणि छान शिजावी म्हणून आपण पातेल्यावर एक झाकण ठेवूया. पातेल्यावरील झाकण काढून आपण चमच्याने ही भाजी थोडी हलवून घेऊया. त्यामुळे कापडामधील शेंगदाणे, तांदळाची कणी आणि भाजी व्यवस्थित सगळ्या बाजूने छानपैकी शिजून निघेल. भाजी अजून शिजलेली नाही, त्यामुळे आपण परत एकदा झाकण ठेवून थोडा वेळ आणखी भाजी शिजवून घेऊया. तर आपण बघू शकता भाजी छान मऊ शिजलेली आहे आणि आता ही भाजी आपण गरम असतानाच एका चाळणीमध्ये निथळत ठेवणार आहोत. शिजवून घेतल्यामुळे भाजीतील तुरटपणा आणि आंबटपणा कमी होण्यास मदत होते. त्यानंतर आपण हे जे तांदळाची कणी आणि शेंगदाण्याचे बांधलेले गाठोडे आहे ते बाजूला ठेवून देणार आहोत आणि ही भाजी थोडा वेळ आपण गार होण्यासाठी ठेवून देऊया. या भाजीत अनेक व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. भाजी छान गार झाल्यानंतर आपण दोन्ही हातांनी या पद्धतीने भाजी घट्ट पिळून त्याचे छोटे छोटे गोळे करून एका ताटामध्ये ठेवून देऊया. साधारणपणे एक जुडी भाजीचे असे छोटे छोटे 3 गोळे तयार होतील. छान घट्ट पिळून घेतलेली भाजी आता आपण मस्तपैकी बारीक चिरून घेऊयात. जर भाजी शिजवण्यापूर्वीच चिरून धुवून घेतली तर त्यामध्ये असणारी पोषक तत्वे निघून जातात. त्यामुळे भाजी शिजल्यानंतरच ती बारीक चिरून घ्यावी. या भाजीत अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होऊन रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास या भाजीची मदत होते. छान बारीक चिरलेली भाजी आपण एका ताटामध्ये घेऊयात आणि हे गाठोडेसुद्धा आपण त्याचा सगळा दोरा काढून सोडून घेऊयात. आपण बघू शकता हे तांदळाची कणी आणि शेंगदाणे छान शिजलेले आहेत. आता हे शिजलेले शेंगदाणे आणि तांदळाची कणी तसेच ही भाजी हे सर्व हातानेच आपण या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी आपण 15 ते 20 पाकळ्या लसूण अर्धवट चेचलेला, हळद, जिरे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आंबाडीच्या भाजीमध्ये ऑक्सॅलिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते,
त्यामुळे ॲल्युमिनियमच्या भांड्यात जर ही भाजी केली तर रासायनिक प्रक्रिया होऊन अपायकारक घटक तयार होत असतो. त्यामुळे ही भाजी शक्यतो नॉनस्टिकच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्येच करावी. या ठिकाणी साधारणपणे 2 चमचे तेल मी आता कढईमध्ये घेतलेले आहे आणि आपण तेल छान गरम होऊ देऊया. तेल छान मस्तपैकी गरम झालेले आहे. आता आपण यामध्ये थोडेसे जिरे फोडणी टाकूया. जिरे छान तडतडले की त्यात आता आपण कढीपत्ता, तसेच अर्धवट ठेचलेला लसूण आणि बारीक चिरलेल्या मिरच्या हे सर्व साहित्य एकत्र टाकून आपण उलटण्याने ते छानपैकी हलवून घेऊयात. थोडा वेळ हे सर्व साहित्य तेलात छान परतल्यानंतर आपण ह्यात अर्धा चमचा हळद टाकूया आणि पुन्हा एकदा सर्व साहित्य छानपैकी हलवून घेऊयात. तेलामध्येच मिरची, लसूण, कढीपत्ता छान भाजल्यामुळे भाजी खाताना त्याचीही चव खूप छान लागते. सर्व साहित्य तेलामध्ये छान परतल्यानंतर आता आपण हे सर्व मिक्स केलेले तांदळाची कणी, शेंगदाणे आणि भाजी हे सर्व साहित्य आपण आता या फोडणीमध्ये टाकूयात. हे सर्व साहित्य आता आपण उलटण्याने या पद्धतीने असे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि थोडा वेळ ते छानपैकी हलवून घेऊयात. यात आता आपण थोडेसे चवीपुरते मीठ टाकूया आणि परत एकदा सर्व भाजी व्यवस्थित छान हलवून घेऊयात. अगदी कमीत कमी साहित्य वापरल्यामुळे या भाजीची मूळची चव टिकून राहते आणि भाजी चवीला खूप छान लागते. आता यावर एक झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवर आपण ही भाजी वाफवून घेऊयात. भाजीतील सर्व साहित्य शिजलेले असल्यामुळे भाजी शिजण्यास अगदी कमीत कमी वेळ लागतो. झाकण बाजूला काढून ही भाजी आपण परत एकदा थोडा वेळ छानपैकी अशी हलवून घेऊयात. आपण बघू शकता अर्धवट चेचलेला लसूण, शेंगदाणे, तांदळाची कणी आणि भाजी हे सर्व मिश्रण दिसायला खूप छान दिसत आहे आणि भाजीही खूप छान चवीला लागते. तर अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असणारी, पूर्णाहार म्हणून ओळखली जाणारी, अनेक व्याधींवर गुणकारी ठरणारी ही रानभाजी आंबाड्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे.